पुण्यामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। एका व्यक्तीनं महात्मा गांधींचा पुतळा तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र पुतळ्याला हात लावण्याआधी सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखलं। दरम्यान या प्रकरणी सूरज शुक्ला नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले। तसंच त्यानं केलेल्या कृत्यानंतर महाराष्ट्रात चांगलंसं राजकारण तापलेलं आहे। महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबनाच नाही तर तो तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। किती वेळा विचार तोडण्याचा संपवण्याचा प्रयत्न झाला तरी गांधींचा विचार हा संपलेला नाही। जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत गांधी अमर होते, अमर आहेत, अमर राहणार। महापुरुषाचा पुतळा सुरक्षित या राज्यात नाही, मात्र राज्य काय करतंय, राज्याची कायदा कुठे आहे, सुव्यवस्था कुठे आहे। पुणे रेल्वे स्टेशन जवळच्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। भगवी वस्त्र घातलेल्या एकानं महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी चढून कोयत्याने त्यांचं शीर कापण्याचा प्रयत्न केला। स्थानिक सुरक्षा रक्षकांनी तातडीनं हस्तक्षेप केला आणि कोणतंही नुकसान होण्यापूर्वीच हे कृत्य रोखलं। आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली असून त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं। सूरज शुक्ला असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव आहे। तरुणानं असं कृत्य का केलं याची माहिती अद्याप मिळू शकली नाही। पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे। दरम्यान या प्रकारामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलंय। बापू हम शर्मिंदा है। यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गांधींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला। भगवे वस्त्र धारण करून एक लोखंडी हत्यार हातात घेऊन महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबनाच नाही तर तो तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि एखादा माणूस जेव्हा असा धरला, तो रिक्षावाल्यांनी त्याच्यावर आरडाओरड केला, पोलिसांना बोलवला ताब्यात, पोलिस त्याला असं सन्मानपूर्वक नेतात, चौकीत नेतात। आज तुम्ही तुमचा प्लॅटफॉर्म तिकीट नसेल तर तुम्ही पोलिस एवढी ॲक्शन घेतात, बाहेरची पोलीस ॲक्शन घेतात आणि याला सन्मान। आम्हाला त्यांच्यावर शंका आहे, जी पोलीस यंत्रणा आपल्या महिला अधिकारीचं संरक्षण करू शकत नाही ती अशा गोष्टीत काय करत। राजकीय वर्तुळामधून सुद्धा या घटनेचा निषेध नोंदवला जातो। सूरज शुक्लाच्या रूपानं नव्या नथुराम गोडसेनं तोंड वर काढलं। गांधींचा विचार संपवणं शक्य नसल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय। गोडसे हे गेले, पण त्यांचे विचाराचे वारसदार आज सुद्धा राहिलेले आहेत। पण अनेक वेळा गांधींच्या विचारावर आघात झाला, किती वेळा विचार तोडण्याचा संपवण्याचा प्रयत्न झाला तरी गांधींचा विचार हा संपलेला नाही आणि तो संपणारही नाही। त्यामुळे गोडसेंच्या विचाराचे जे कोणी लोक असतील त्यांनी कितीही डोकं आपटलं, कितीही त्या ठिकाणी आंदोलन केलं नाही तर कितीही काही चुकीच्या गोष्टी केल्या तरी गांधीजींचा विचार या भूमीतून कधी जाणार नाही, एवढंच या ठिकाणी मी सांगतो। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा तिखट शब्दात या घटनेचा निषेध केला। तसंच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा निषेध करून प्रतिक्रिया दिली आहे। परमपूज्य महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत आणि गांधींच्या विटंबना करणाऱ्या नीच अवल्यादी ते काही आजच्याच नाहीत, ती मोठी परंपरा आहे। अगदी गोडसेंपासून चालत आलेली परंपरा आहे। नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींना ज्या पद्धतीनं प्रार्थनेच्या वेळेस 3 गोळ्या घातल्या तेव्हापासून ही प्रवृत्ती अजूनही आहे। त्यांनी गांधीला कुऱ्हाडीनं पुतळ्याला मारलं असेल, पण गांधीचा विचार संपू शकत नाही। म्हणून परमपूज्य महात्मा गांधी हे सर्वांना वंदनीय आहेत। अशा प्रकारे भगवे कपडे घालून जर एखाद्या आतंकवाद दाखवण्याचा प्रयत्न हातात कुऱ्हाड घेऊन सपासप वार महात्मा गांधींच्या पुतळ्यावर केले असतील तर या कृत्याचा मी निषेध व्यक्त करतो। आणि गांधी कधी मरत नसतो, गांधीचा विचार कधी मरत नसतो। जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत गांधी अमर होते, अमर आहेत, अमर राहणार। महात्मा गांधींचा पुतळा, महात्मा गांधी या नुसते देशाचे नव्हे तर त्यांना राष्ट्रपिता म्हटलं जातं आणि जगामध्ये त्यांचं कार्याचा मला असं वाटतं दखल सगळ्या जगाने घेतलेली आहे। अशा महापुरुषाचा पुतळा सुरक्षित या राज्यात नाही, मात्र राज्य काय करतंय, राज्याची कायदा कुठे आहे, सुव्यवस्था कुठे आहे, ही परिस्थिती मला असं वाटतं जनतेच्या समोर आलेली आहे। वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड पराई। नथुराम गोडसेनं गांधीजींना संपवलं पण त्यांचे विचार संपू शकले नाहीत। महात्मा गांधींचे विचार अजरामर आहे। आता पुन्हा एक नथुराम समोर आलाय। गोडसेंच्या विचारांना मानणारे सूरज शुक्लासारखे अनेक लोक आहेत, ते सातत्यानं गांधींच्या विरोधात विष ओकत असतात।
मात्र एकटे महात्मा गांधी शेवटपर्यंत अशा नथुरामांना पुरून उरणार हेही तितकंच खरंय. चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे.